की जय। सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरस्यं वरं पुंडलीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तटी द्वादशमीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् अरुण तुलसीमाला मण्डनं मण्डनामि सहजधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि। ऐसे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे ज्ञान भक्ती शांती प्रसार शेख मोहम्मदास माझा नमस्कार। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमः। नाम जीवाचे जीवन भावे करीतो जतन नाम जीवाचे जीवन भावे करीतो जतन वाचा आणि शब्दावडी प्रेम बोधे द्यातो घडी घडी आसनी भोजनी अनिवार अहर्निशी न पडे विसर अनंत गोड्याने रसना ओंकार पिकला कीर्तना शेख मोहम्मद उद्धट पिकले भोळ्या हरिदासी विकले वाचा आणि शब्द आवडी प्रेम बोध जातो घडी घडी। आज या ठिकाणी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र वाहिरा ते पंढरपूर व आजची आषाढी एकादशीची जी काही प्रवचन सेवा आहे ती प्रवचन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली। खऱ्या अर्थानं मी खूप नशीबवान आणि भाग्यवान आहे आणि खरोखर याच्या अगोदर अनेकदा बोललो पण यासमोर आता माझ्यासमोर जी बसलेली मंडळी आहे अगदी हरिभक्तपरायण गुरुवर्य सोमनाथ महाराज मेटे असतील सिद्धनाथ मेटे महाराज असतील आणि खरोखर आज महाराज शपथपूर्वक सांगतो मी आज इथे जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे। कारण की सर मी पहिली वारी केली आयुष्यातली म्हणजे अगदी माझ्या कुटुंबातली। आता शिवाजी मामा आहेत त्याच्यामुळे मी काही जास्त माझ्या घराबद्दल काही बोलणार नाही। माझ्या आयुष्यातली पहिली वारी ही सिद्धनाथ मेटे महाराजांमुळे झाली आणि खरोखर मी एक प्रवचनकार आणि एक वारकरी म्हणजे पूर्ण वेळ नाही म्हणलं अर्धा वेळ का होईना वारकरी झालो आणि या ठिकाणी आज मला बसण्याचा योग आला। मी खरोखर आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि जसं माझ्या बुद्धीला सुचल असं या ठिकाणी मी प्रवचनाला सेवा करतो। बघा या अभंगामध्ये शेख मोहम्मद महाराजांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे। दानाचे दोन प्रकार येतात, एक श्रेष्ठ दान आणि एक सामान्य दान। श्रेष्ठ दानामध्ये नामदान आणि ज्ञानदान येतं आणि सामान्य दानामध्ये अन्नदान असेल वस्त्रदान असेल किंवा रक्तदान असेल। सामान्य दान याच्यामुळे म्हटलं गेलं की ह्या दानाची किंवा ह्या गोष्टींची वारंवार मनुष्याला त्या ठिकाणी गरज भासते। मात्र ज्ञानदान किंवा नामदान असं काही दान आहे की एकदा जर मनुष्याला ते दिलं तर आयुष्यामध्ये पुन्हा ते देण्याची त्या ठिकाणी गरज भासत नाही। तेव्हा प्रत्येक जीवामध्ये सर्वात श्रेष्ठ दान काय असेल तर ते नामदान आहे, ज्ञानदान आहे। आणि खरोखर आपण सर्वच वारकरी खूप भाग्यवान नशीबवान आहोत। या महाराज मंडळींच्या एक मार्गदर्शक मंडळींच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ज्ञानदान भेटलं आणि नामाचं महत्व त्याचबरोबर आपल्या मुखातून नाम त्यांनी ओढून घेतलं। खरोखरच निश्चित आपलं आयुष्य जे मनुष्य रूपात ते आपल्याला हे मिळालेलं आयुष्य आहे त्याचं सोनं झालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। बघा शेख मोहम्मद महाराज सांगतात ह्या जीवनाचा जर सार काय असेल तर ते फक्त नाम आहे। कारण की आम्ही आपण सर्वांनी कमवलेली जी संपत्ती आहे ते आपल्या मुलापुरती नातवापुरती किंवा पंतूपुरती एक मर्यादित राहणार आहे। मात्र खऱ्या अर्थाने जे आपण घेतलेलं नाम आहे ते आपल्या हातून कळत नकळतपणे घडलेलं जे पाप असेल किंवा पूर्वसंचिताचा जो काही भोग असेल
त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आणि सरळ सोपं म्हणजे इतर धर्मामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी साधना सांगितलेल्या आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये जे साधन सांगितलेलं आहे ते खूप सोपं आहे. ते म्हणजे फक्त नाम, म्हणजे कसलाही त्या ठिकाणी जप तप अनुष्ठान योग या असं कुठेही थारा नाहीये. फक्त अगदी तुम्ही काम करत असताना मुखानं नामस्मरण जरी घेतलं तरी तुमचा त्या ठिकाणी जीवाचा त्या ठिकाणी उद्धार होईल, हे आपल्याला शेख मोहम्मद महाराज या अभंगात सांगत आहेत. आणि नाम घेत असताना बघा, आता अनेकदा काय होतं, आपण भगवंताची भक्ती करतो, पूजा करतो, ते खरोखर भगवंतासाठी करतो की लोकांना दाखवायसाठी करतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा असं होतं की खरोखर की देवाला काय वाटेल याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, पण समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, त्याच्या मनाला भावेल का, त्याला पचेल का, यासाठी खऱ्या अर्थाने आपण कधी कधी सत्य बाजूला ठेवतो आणि त्याला वाटेल किंवा त्याला रुचल किंवा आवडेल अशा पद्धतीने आपण अनेकदा बोलतो. पण खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही काम करणार आहात किंवा जे नामस्मरण करणार आहात ते भक्तिभावाने करा, विनाकारण दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा याच्यासाठी काही करू नका. बघा, वाचा आणि शब्द आवडी खऱ्या अर्थानं शेख मोहम्मद सांगतात, महाराज सांगतात या ठिकाणी की माणसानं त्या ठिकाणी प्रेमबोधानं घरोघरी म्हणजे अगदी क्षणोक्षणी, बघा क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करावा अपार भवसिंधू. प्रत्येक मनुष्यानं क्षणोक्षणाला अगदी एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देऊ नका. तुकाराम महाराज ते सांगतात, फक्त मी माझ्या ओबी पाठ नाहीये, फक्त खोकलो किंवा शिंकलो, शिंक खोकला जांभई कितकाच वेळ वाया गेला. बघा तुकाराम महाराजांनी सांगितलं, फक्त जेव्हा मला शिंक आली, खोकला आला किंवा जांभळी आली तितकाच माझा वेळ वाया गेला, मात्र इतर वेळेमध्ये मी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताची त्या ठिकाणी असणारी जी काही भक्ती आहे, चिंतन आहे, तेच मी केलं. आणि त्याच्या पुढे शेख मोहम्मद महाराज सांगतात, आसनी भोजनी शयनी अहर अनिवार्य अहर्निशीने पडे विसर. त्या ठिकाणी जेवण करत असताना म्हणजे आपली जी काही दिनचर्या असेल, जेवण असेल, इतर काही काम असेल, झोपणं असेल, प्रत्येक क्षणोक्षणी म्हणजे त्यामध्ये खंड न पडू देता त्या ठिकाणी नामस्मरण करा. आणि त्याच्याही पुढे सांगतात, अनंत गोडे नेने रसना. बघा, आता आपण जेवण करत असताना वेगवेगळे पदार्थ आपण खातो, त्याची चव आपण चाखतो जिभेनं, पण खऱ्या अर्थानं नामस्मरणाची जी गोडी आहे ती एक अगाध आहे. एक कोणत्याही जेवणानं किंवा कोणत्याही पदार्थानं ती गोडी त्या ठिकाणी आपल्याला चाखता येणार नाही किंवा त्याचा अनुभव घेता येणार नाही. त्याच्याही पलीकडं, अनुभवाच्याही पलीकडं, आणि ती जी गोडी आहे ती नामस्मरणाची गोडी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. बघा, त्याच्या पुढे शेख महाराज सांगतात, ओंकार पिकरा कीर्तना. त्या ठिकाणी जी हे विश्व आहे ते ओंकारापासून त्या ठिकाणी तयार झाले आहे. आकार, उकार आणि मकार, सत्व रजतम ह्या गुणांनी हे विश्व तयार झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मीही तो स्वयं अनुभव घेतला आणि जे माझं जीवन आहे पिकलं. बघा, कोणतंही फळ असेल आपण कधी खातो, आता कैरी आहे, कच्ची कैरी आपल्याला आंबट लागणार आहे, पण जेव्हा ती पिकते तेव्हा ती गोड लागते. तसं शेख मोहम्मद महाराज सांगतात की मीही तुमच्यासारखा सामान्य होतो, पण माझं जे जीवन आहे ते इथपर्यंत येऊन जे पोहोचलं ते फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे येऊन पोहोचलं. शेख मोहम्मद उद्धट पिकले, भोळ्या हरिदासी विकले. खऱ्या अर्थानं ह्या हरिदासांच्या संगतीमध्ये आल्यामुळं हे जे उद्धट आहे, हे असणारं जे माझं जीवन आहे ते पिकलं गेलं आणि मी या भक्तीच्या मार्गाने आलो आणि माझं जीवनाचं जे सार्थक आहे ते झालं गेलं. बघा, आज अनेक माणसं अगदी किड्यामुंग्याप्रमाणे मरतात, पण कोणाची त्या ठिकाणी नोंद कुठेही ठेवली जात नाही. मात्र जे संत असतील, महापुरुष असतील, आज प्रत्येक व्यक्तिमत्व जे जिवंत आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या कार्यामुळे आणि विचारामुळे जिवंत आहे. तेव्हा प्रत्येकाने आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कमीत कमी काही जरी करता नाही आलं तर नामस्मरण करावं, आणि जगाचं जरी कल्याण करता नाही आलं तर आपण आपला तरी कल्याण करावं, आपला तरी उद्धार करावा. हेच आपल्याला या अभंगामधून शेख मोहम्मद महाराज सांगत आहेत. बघा,
नाम घेतल्यानं काय झालं तर नाम घेतल्यानं वाल्याचा वाल्मिकी झाला. आता त्याच्या पापाची जर गणिती सांगायचं झालं तर 7 रांजण म्हणजे तो प्रत्येक माणूस मारल्याच्या नंतर खडा घ्यायचा आणि त्या रांजणामध्ये टाकायचा, अशी एकूण 7 रांजण त्या ठिकाणी भरली होती. मात्र एक दिवशी नारद मुनींचं त्यांना दर्शन झालं आणि नारद मुनींनी त्यांना सांगितलं की बाबा हे तुझे माणसं मारतोय, माणसं लुटतोय, तू कशासाठी करतोयस? तर त्यांना सांगितलं की माझ्या बायकोसाठी, मुलासाठी, मी कुटुंबासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. ते म्हटले मुलासाठी, बायकोसाठी? म्हटलं हो. ते म्हटलं एक काम करा, तुम्ही घरी जा आणि बायकोला सांगा मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये एवढी पापं केली, या पापातले तू वाटेकरी होशील का? तो बायकोकडे जातो आणि बायकोला सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये घर चालवण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एवढी पापं केली, एवढी लोक लुटवली, तर माझ्यावरती जे पाप आहे त्यातलं एक पत्नी म्हणून अर्ध पाप तू घेशील का? तेव्हा त्या बायकोला सांगितलं नाही, माणसं तुम्ही मारले त्याच्यामुळे ते जे काही मिळणारं पाप आहे ते सुद्धा तुम्हाला फेडावं लागेल. आणि अगदी असंच मुलालाही त्याने प्रश्न विचारला, मात्र मुलाने सुद्धा ते झिडकारून लावलं आणि मी पापाला वाटेकरी होणार नाही हे सांगितलं. नंतर ते नारद मुनींकडे गेले आणि नारद मुनींना हा सगळ्या प्रसंग जो आहे घडलेला तो सांगितला. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की बाबा जे झालं गेलं आता ते सोडून दे, याच्यातून जर तुला मुक्ती हवी असेल, याच्यातून तुला जर चांगला त्या ठिकाणी सद्गती हवी असेल तर तू आता काय कर, या ठिकाणी रामनामाचा जप करत जा. मग त्यानं त्या ठिकाणी रामनामाचा जप सुरू केला. अगोदर ते मरामरात म्हणायचं, पण कालांतरानं मराचं रूपांतर रामामध्ये झालं. आणि बघा विशेष म्हणजे रामाच्या अगोदर त्यानं रामायण लिहिलं, हे किती विशेष गोष्ट आहे. आणि ही जी ताकद आहे, हे जे सामर्थ्य आहे, ही जी शक्ती आहे, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी नामामुळे त्याला शक्य झाली. बघा संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज, त्यांचा शिष्य असणारा मौलवी तेली, ते खूप मोठे तेलाचे व्यापारी होते. तर व्यापारी असल्यामुळे ते निश्चित श्रीमंत असणं हे साहजिक आहे. आणि विशेष म्हणजे आता यातल्या अनेकांना माहित असेल मोदोबा तेली हे मूळ कुंडीचे होते. आणि एके दिवशी रात्रीचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी चोरट्याने त्यांना हेरलं की हे व्यापारी आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, आज आपण रात्रीला यांच्या घरी त्या ठिकाणी दरोडा टाकायचा. चोरांनी ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी रात्रीची 12 वाजण्याची वेळ होती, अंधार पडलेला होता, अमावस्या होती. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी घराचा जे काही कुलूप असेल ते तोडलं, आतमध्ये घुसले. आतमध्ये घुसल्यानंतर तिजोरीपर्यंत गेले. तिजोरीपर्यंत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खडबड आवाज सुरू झाला. आवाज सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र मोरोबांना ते आवाज ऐकू आला. आणि आवाज ऐकू आल्यानंतर त्याची जाणीव झाली की निश्चित आपल्या घरामध्ये चोर त्या ठिकाणी शिरलेले आहेत. आणि मोदोबा त्या ठिकाणी त्यांना अडवण्यासाठी त्या घराकडे निघाले. आणि मोदोबांना येत असताना त्या ठिकाणी चोरट्यांनी बघितलं आणि चोरट्यांनी त्या ठिकाणी मोदोबांना हाण मारायला सुरू केली. आणि त्या ठिकाणी हाणमार करत असताना मोदोबांना इतकं मारलं की त्या चोरट्यांनी मोदोबांचे हात आणि पाय त्या ठिकाणी पूर्णपणे कापून टाकले. आणि मोदोबा मात्र शेख मोहम्मद महाराजांचे परिशिष्य, अगदी जवळचे शिष्य, आयुष्यभर शेख मोहम्मद म्हणजे मुखानं बाबांचं नामस्मरण ते करत होते. आणि शेख मोहम्मद बाबांचा त्यांनी धावा सुरू केला. धावा सुरू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांना आत्मज्ञानामध्ये समजलं की मोदोबा तेली त्या ठिकाणी आपला सर्व शिष्य आहे, तो अडचणीत आहे. आणि असा प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला आहे. हा प्रसंग घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोदोबा तेली त्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांच्या भेटीला वाहिलेला आले. आणि आल्याच्या नंतर प्रसंग पुन्हा एकदा त्यांनी बाबांना सांगितला. आणि बाबांनी मात्र त्यांना त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा आणि काही दिवस आराम करा. आणि बाबांना त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आयुर्वेद आपण ज्याला म्हणतो, वनस्पतीपासून जे आयुर्वेद तयार करतात, ती सुद्धा बाबांना खूप मोठी एक दैवी शक्ती आपण त्याला म्हणावं लागेल. तर येत होतं. बाबांनी त्या ठिकाणी झाडपाला असेल तो त्यांना लावला आणि नामस्मरण घ्यायला सांगितलंय. बघा कालांतराने त्या ठिकाणी बाबांच्या सानिध्यात राहिल्यामुळे
सहवासामुळे त्या मोदोबा तेलांना पुन्हा हात आणि पाय फुटले। ही ताकद त्या ठिकाणी संतांची आहे, ही ताकद नामस्मरणाची आहे। त्याच्यामुळे आपण आयुष्यामध्ये काही करू नका, फक्त नामस्मरण घ्या। बघा बाबांचा दुसराच प्रसंग आहे। त्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांचा शिष्य अलिबागला जहाज चालवत होते आणि त्यांचा जो व्यापार आहे तो जहाजावरती चालायचा। म्हणजे इकडून माल तिकडे पोहोच करायचा, तिकडचा माल इकडे घेऊन यायचा, तो बाजारपेठेमध्ये नेऊन विकायचा, व्यापार सुरू होता। एके दिवशी ते जहाजातून त्या ठिकाणी प्रवास करत होते। व्यापारासाठी जो घेतलेला माल आहे तो जहाजामध्ये टाकलेला होता। मात्र अचानक त्या ठिकाणी समुद्र खवळला, वादळ सुरू झालं। आता मात्र त्या ठिकाणी त्यांना संकेत मिळाले की नक्कीच आता आपल्या या ठिकाणी काही खरं नाहीये। वादळ भयंकर होतं, जहाज बुडते काय अशी अवस्था त्या ठिकाणी झाली होती। आणि त्या ठिकाणी त्या भक्तानं शेख मोहम्मद बाबांचा धावा सुरू केला की आता या संकटातून फक्त आणि फक्त आपल्याला शेख मोहम्मद बाबाच सोडवू शकतात। या दृढ विश्वासानं श्रद्धेने त्या ठिकाणी नामस्मरण घ्यायला बाबांचा धावा त्यांनी सुरू केला। आणि बाबा मात्र वाहिल्याला बसले होते। बाबांना अंतर्यामी कळल्याच्या नंतर बाबा उठले आणि गादी खाली हात बाबांनी घातला आणि हात घातल्याच्या नंतर जेव्हा बाबांनी गादी खालून हात काढला तेव्हा बाबांची जी भाई आहे ती खालील पाण्याने त्या ठिकाणी ओली झाली होती। आणि बाजूला जे काही भक्त मंडळी बसली होती त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही आता गादी खाली हात घातला आणि तुमची भाई ओली कस काय झाली? तर बाबांनी सांगितलं की अलिबागला माझा भक्त आहे, जो माझा शिष्य आहे, त्याची जहाज त्या ठिकाणी बोट होती आणि ती मी जहाज वाहिल्यातून पाहिली। जेव्हा बाबांनी शिष्यांना सांगितलं, भक्तांना सांगितलं, तेव्हा बाबांना खरं वाटलं नाही। पण बाबा म्हटले काळजी करू नका, तो फक्त एक दिवस वाहिल्याला येईल। आणि बघा माय बापांनो, तो जो भक्त आहे तो 2 महिन्यांनी वाहिल्याला आला आणि सगळा घडलेला प्रसंग आहे तो त्या ठिकाणी भक्तांना, इतर जे शिष्य होते, गावकरी होते, त्यांना तो सांगितला। आणि तेव्हा गावापर्यंत ती प्रचिती अनुभव होता, स्वयं अनुभव त्यांना आला। आणि आल्याच्या नंतर त्या भक्तांनी बाबांना विनंती केली की बाबा तुमच्यामुळे माझा व्यापार त्या ठिकाणी जिवंत राहिला, नव्हे माझं आयुष्य किंवा मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे। तेव्हा तुम्हाला काहीतरी मला दान, काहीतरी त्या ठिकाणी दक्षिणा द्यायची आहे। बाबा म्हटले हे बघ, मला याची काही आवश्यकता नाहीये। मात्र गावकऱ्यांनी किंवा त्यांनी बाबांना त्या ठिकाणी जो वाहिल्यामधला जो बंगला आहे, त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे, बरोबर ना महाराज, ते त्या शिष्यानं, अलिबागच्या शिष्यानं बाबांना वाहिल्यामध्ये बांधून दिलं। ही जी ताकद आहे, हे जे सामर्थ्य आहे ते भगवंताच्या, संतांच्या त्या ठिकाणी नामामध्ये आहे। तेव्हा आपण खरोखर किती भाग्यवान आहोत। शेख मोहम्मद महाराजांचा ज्या गावामध्ये जन्म झाला, ज्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी पूर्ण घातलं, पूर्ण जो कार्यकाळ आहे तो घातला, नव्हे तर जगाला शांततेचा, समतेचा, हिंदू मुस्लिमाचं त्या ठिकाणी असणारे जे जातीय द्वैत आहे ते द्वैत नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी बाबांनी आपल्या वाहिल्यामधून केलं। आणि बाबांचं जर सामर्थ्य सांगायचं झालं, रात्रीच महाराजांनी सांगितलं, सोमनाथ महाराजांनी, की जेव्हा 2023 ला चित्ररथावरती महाराष्ट्र राज्याकडून जेव्हा संत परंपरा दाखवली गेली, तर त्या संत परंपरेमध्ये 13 संतांचा त्या ठिकाणी जो पुतळा आहे, मूर्ती आहे, त्या ठिकाणी बसवली गेली होती। तर त्या 13 संतांपैकी शेख मोहम्मद महाराजांचा सुद्धा समावेश होता। आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं, आज 10वी 12वी MA अगदी PhD पर्यंत शेख मोहम्मद महाराजांनी लिहिलेले जे साहित्य आहे ते अभ्यासक्रमाला आहे। इतके मोठे शेख मोहम्मद महाराज आपल्या त्या ठिकाणी गावामध्ये होऊन गेले। आपण खूप नशीबवान आहोत, खूप भाग्यवान आहोत याची अनुभूती आज पुन्हा एकदा मला पंढरपुरामध्ये तुम्हा सर्व संत मंडळींच्या दर्शनानं आणि वारीच्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने आज पुन्हा एकदा त्याची अनुभूती मला झाली। खरोखर मी खूप नशीबवान आहोत आणि आपण सर्वच जण खूप नशीबवान आहोत। आणि नामाबद्दल जर सांगायचं झालं, आणि बघा अलीकडच्याच काळाचं एक उदाहरण आहे, एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी जहाजातून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना अगदी त्या ठिकाणी समुद्र खवळला गेला आणि समुद्र खवळल्याच्या नंतर
त्यांना संकेत मिळाले गेले त्याला जहाज बुडण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वजण प्रवासी जे आहेत तर त्यांनी वेगवेगळी विवंचना करायला लागले, गोंधळून गेले. आता मरतोय हे आता ठाम आहे. अगदी हा गोंधळ त्याच्यामध्ये उडाला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची बायको त्याच्यासोबत होती आणि हा मात्र माणूस खूप एकदम स्थितप्रज्ञ अगदी शांत होता आपल्या आठवले सरांसारख्या. नंतर मग ते बायकोने त्या इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं की आता आपण मरणार आहोत याची तुम्हाला चिंता काळजी नाहीये का? तेव्हा त्यांना सांगितलं तो उत्तरला काहीच नाही. त्यानं मात्र आपल्या त्या ठिकाणी बाजूची तलवार काढली आणि त्या बायकोच्या त्या ठिकाणी मानेवरती धरली आणि बायकोला त्याने विचारलं, सांग ही तलवार मी तुझ्या मानेवरती धरलेली आहे, धारदार तलवार आहे, अगदी काही क्षणामध्ये तुझा मुलगा त्या ठिकाणी धडावेला होऊ शकतं, तुला भीती वाटते की नाही तुझ्या मरणाची? तेव्हा बायकोने सांगितलं, तुम्ही काय येडे झालात का? तुम्ही तर माझे नवरे आहात, तुम्ही मला कसं मारता? तलवार धारदार आहे हे मला मान्य आहे, तलवार जर माझ्या गळ्याला शिवली तर मला त्या ठिकाणी शिरछेद होऊ शकतो हेही मला मान्य आहे, पण ज्याच्या हातात तलवार आहे तो माझा नवरा आहे, त्याच्यामुळे मला मरण्याची भीती नाहीये. तसंच त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं, समुद्र जरी खवळला असला, जहाज बुडणार जरी असली तरी माझ्या त्या भगवंतावरती विश्वास आहे की मला मरण येणार नाही किंवा हे जहाज तरलं जाईल आणि मी पुन्हा सुखरूप माझ्या घरापर्यंत पोहोचत. माई बापांना हे जे सामर्थ्य आहे हे नामस्मरणाचं आहे, त्या भगवंतावरती असलेला जो दृढ विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे त्याचा आहे. आयुष्यामध्ये काही करता आलं तर करा अथवा करू नका, पण त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंतावरती अपार श्रद्धा ठेवा. नक्कीच तुम्हाला अगदी आयुष्यात जन्म मरणाचं जरी संकट आलं तरी सुद्धा भगवंत संत महात्मे त्याच्यातून तुम्हाला सावरतील, वाचवतील. हा दृढ विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते जीवन जगा. बघा, ज्यांचा अवतार आहे म्हणजे बघा नामाचा तुका आणि कबीरांचा शेका, कबीर महाराजांचा एक प्रसंग आहे. कबीरदासजींग महाराष्ट्रातून अनेक संत मंडळी, मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील किंवा इतर संत मंडळी काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी वारीसाठी निघाले होते. कबीरदासजींना पत्र पाठवलं की आम्ही एक ठराविक 20-25 वारकरी आम्ही येत आहोत आणि आमच्या भोजनाची सोय मात्र तुम्ही करावी. त्या ठिकाणी पत्र कबीरदासजींना मिळालं. कबीरदासजी त्या ठिकाणी दुःखी झाले, म्हणजे संत येणार आहेत एक आनंद आहे, मात्र घरामध्ये त्यांनी व्यक्त केली, म्हणजे संतांनी इच्छा व्यक्त केली की मला त्या ठिकाणी भोजन मिळावं आणि आपल्या घरामध्ये मात्र त्या ठिकाणी दाना पण नाहीये. ते चिंतामग्न होते आणि अगदी काही दिवसामध्येच त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जी संत मंडळी गेली होती ती त्यांच्या गावापर्यंत पोहोचली, काशीमध्ये पोहोचली आणि पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना कळाल्यानंतर कबीरदासजींना प्रश्न पडला की आता करायचं काय? आणि अगोदरच त्या ठिकाणी दुकानदाराची थपाकी एवढी थकलेली होती की आता दुकानदारही त्या ठिकाणी उधार देऊ शकणार नव्हता. आणि ही चिंता करत असताना त्या ठिकाणी कबीरदासजींचाच मुलगा कमालने त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एवढे चिंताग्रस्त का आहात? तेव्हा कबीरदासजींनी सांगितलं की कमाला, महाराष्ट्रातून संत मंडळी आली आहेत, मनामध्ये खूप आनंद होत आहे कारण की संतांच्या दर्शनाचा विचारांचा त्या ठिकाणी आज योग येणार आहे. मात्र बाबा त्यांनी आपल्या घरामध्ये जेवणाची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे आणि घरामध्ये आपल्या पाणी सोडता काहीच नाहीये, तर याची मी सध्या चिंता करत आहे. कमाल महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण काय करूयात, वाण्याचं दुकान फोडू आणि संतांना जे काही त्या ठिकाणी साहित्य लागेल जेवणासाठी तेवढं आपण घेऊन येऊयात. कमाल महाराज आणि कबीर महाराज त्या ठिकाणी गेले, वाण्याचं दुकान फोडलं, जी लागणारी त्या ठिकाणी शिधा आहे ती शिधा आपल्या झोळीमध्ये घेतली आणि झोळीमध्ये घेतल्याच्या नंतर बाहेर निघणार. मात्र तोच त्या ठिकाणी कबीरदासजी म्हणाले आपण चोरी करून चाललं हे मात्र खरं आहे, पण आपण गेल्याच्या नंतर कोणताही दुसरा चोर यावा नाही आणि त्यानं जे राहिलेलं सामान असेल, पैसा असेल, अडका असेल तो घेऊन जावा नाही.
तेव्हा जो वाणी आहे त्याला जागा करणं हे आपलं काम आहे. कमालदासजीने त्या ठिकाणी त्या दुकानदाराला जागा केलं. जागा केल्यानंतर मात्र कमालदासजी त्या जे काही छिद्र केलं होतं त्या ठिकाणी आत जाण्यासाठी, त्या छिद्रातून ते बाहेर आले. मात्र कमाल आत घुटला गेला आणि वाणी त्या ठिकाणी दुकानदार जागा झाला. जागा झाल्याच्या नंतर तो पळाला आणि पळाल्याच्या नंतर कमालदासजींचे पाय मात्र आतमध्ये राहिले होते. आतमध्ये राहिल्यानंतर त्या दुकानदारानं कमालाचे जे पाय आहेत आतमध्ये ओढले. कबीरदासजी बाहेरून ओढतायत, तो दुकानदार आतून ओढतोय. शेवटी प्रसंग असा झाला की आता पहाटेची वेळ होत आली होती. अगदी काही मिनिटांमध्ये सूर्य उगवणार होता. तर काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. जर कबीरदासजींनी चोरी केली हे जर उद्या समाजामध्ये कळलं असतं किंवा येणाऱ्या वारकऱ्यांना जर कळलं असतं तर ते उपाशी पोटी गेले असते आणि एक विष्णुदासाची, भगवंताच्या भक्ताची त्या ठिकाणी बदनामी उद्या समाजामध्ये झाली असती. तेव्हा कमालाने सांगितलं आपल्या वडिलांना की बाबा तुम्ही आता काय करा, माझं मुंडकं कापून घ्या. का तर हे जे शरीर आहे ते कमालाचं आहे हे कुणाला कळता कामा नये. मग कसल्याही क्षणाचा विचार न करता त्या ठिकाणी कबीरदासजींनी आपल्या मुलाचा मुंडकं त्या ठिकाणी कापलं. एका पिशवीमध्ये, बगड्यामध्ये, त्या ठिकाणी झोळीमध्ये जो शिदा आहे स्वयंपाकाचा तो शिदा आणि एका पिशवीमध्ये मात्र आपल्या पुढच्या मुलाचं जे शिर आहे ते घेऊन कमाल त्या ठिकाणी कबीरदास घरी गेले. बायकोला सगळा प्रसंग सांगितला. मात्र ती सुद्धा एका संताची बायको होती. त्या माय माऊलीने त्या ठिकाणी संत येण्या अगोदर पूर्ण स्वयंपाक केला. संत मंडळी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी हातपाय वगैरे धुतले आणि जेवणासाठी ताटे लावले आणि जेवायला बसले. बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी विचारलं की पाठीमागच्या वेळेस आम्ही जेव्हा काशीला आलो होतो तेव्हा आम्हाला वाढताना वाढायचं जे काम आहे ते कमाल करत होता, कमाल दिसत नाहीये. आणि त्यांनी हट्ट धरला की नाही, म्हटले कमाल येऊपर्यंत आम्ही काय त्या ठिकाणी जेवण करणार नाही. मात्र त्यांच्या हट्टापोटी कबीरदासजींना घडलेला सगळा वृत्तांत त्या ठिकाणी संत मंडळींना सांगावा लागला. तोपर्यंत दिवस उगवला होता आणि ते शरीर जे आहे ते शरीर त्या ठिकाणी गावाच्या चावडीवरती आणलं होतं. आणि जो काही घडलेला प्रसंग आहे त्या वाण्यानं जी काही पंचमंडळी होती त्या पंचमंडळींना सांगितलं आणि त्या पंचमंडळी त्या ठिकाणी निर्णय दिला होता की हे जे शरीर आहे ते सुळावरती देण्यात यावं. मग सूळ त्या ठिकाणी तयार केला, शरीर सुळावरती लटकलं गेलं आणि ही संत मंडळी तिथे गेली. गेल्याच्या नंतर पाहतात तर काय, धडा वेगळे म्हणजे शिरा वेगळे झालेलं धड आहे, त्याला मुंडकं नाहीये, मानेपासूनचा वरचा भाग नाहीये. तरी सुद्धा जे असणार जे धड आहे ते त्या ठिकाणी धड भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करत होतं. आणि अगदी त्याच क्षणी संतांना पटलं गेलं की हे जे धड आहे ते नक्कीच कमालाचं आहे. कारण की इतकी मोठी अनुभूती, एक शरीर धडावेला झालेलं आहे आणि तरी सुद्धा जर ते शरीर भगवंताचं नाम घेत असेल तरी नक्कीच महापुरुषाचं त्या ठिकाणी शरीर असणार आहे. मग ते जे धड आहे ते खाली घेण्यात आलं आणि खाली घेऊन ते त्या ठिकाणी क्षीर आहे, मुडका आहे ते त्या ठिकाणी धडाला चिपलेलं गेलं आणि पुन्हा कमालदासजींना त्या ठिकाणी जिवंत केलं. आणि तेच नामदेव महाराज सांगतात, नामामध्ये त्यांचा जन्म सफल झाला, वंश उतरिला कबीराचा. बघा, हे जे शक्य झालं ते फक्त आणि फक्त नामामुळे झालं. आणि त्याच कबीरदासजींचा जो अवतार आहे तो आपले शेख मोहम्मद महाराज. किती भाग्यवान आहोत आपण, नाही का? तेव्हा माई बापांनो, किती बोलू बघा, दुसरा प्रसंग जर सांगायला झाला, आज आषाढीची वारी आहे.
संत नामदेव महाराजांची असणारी शिष्या संत जनाबाई. संत जनाबाईंना त्या ठिकाणी अगदी 5 वर्षाची जनाबाई, मात्र त्यांची जी ख्याती आहे अगदी जगभरामध्ये पोहोचली गेली. आणि हीच जी माहिती आहे एक दिवस कबीरदासजींना मिळाली. आणि कबीरदासजींना मिळाल्याच्या नंतर कबीर महाराज त्या ठिकाणी संत जनाबाईंना भेटण्यासाठी पंढरपुरामध्ये आले. आल्याच्या नंतर त्यांनी अनेकांना विचारले की मला जनाबाईंना भेटायचंय, तर त्या कुठे आहेत? ते म्हटलं त्या ठिकाणी गवळ्या थापत असतील. मग कबीरदासजी म्हणाले त्या ठिकाणी आपण काय करूयात, त्यांना भेटण्यासाठी आपण तिथं जाऊयात. आणि त्या ठिकाणी कबीरदासजी त्यांना भेटायला निघाले. आणि गेल्याच्या नंतर पाहतायत तर काय, त्या ठिकाणी संत जनाबाई शेजारी सोबत म्हणजे गवऱ्यावरून त्यांची भांडणं चालली होती. दुसरी बाई म्हणायची की गवऱ्या माझ्या आहेत, आणि जनाबाई मात्र म्हणायचे की नाही गवऱ्या माझ्याच आहेत. आणि कबीरदासजींनी विचारलं की मी काशीवरून पंढरपूरला आलो या जनाबाईंना भेटण्यासाठी, आणि ही मात्र एक सामान्य माणसासारखे भांडणं करत आहे. पण ते म्हटले असं इतक्या लांबून आपण आलोय तर भेटून जाऊयात. मग त्या ठिकाणी त्यांना भेटले. आणि भेटल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की तुमचं भांडणं का चाललंय. तेव्हा जनाबाईंनी सांगितलं की आमची जी भांडणं आहेत ती आमची भांडणं गवऱ्यावरून आहेत. गवऱ्यावरून त्यांना प्रश्नचिन्ह उभा झालाय. आता गवऱ्या तर सगळ्यांच्या सारख्या असतात जवळजवळ. ते म्हटलं तर आपण याच्यातून ओळखायची कशी की नेमकं जनाबाईंची कोणती आणि त्या जी समोरची भांडणारी बाई आहे तिची कोणती आहे. मग जनाबाईंनी कबीर महाराजांना सांगितलं की बघा, ज्या गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठलाचा आवाज येईल ती गौरी माझी असेल. आणि त्या क्षणी त्या ठिकाणी कबीर महाराजांनी गौरी उचलली आणि आपल्या कानाला लावली. आणि कानाला लावल्याच्या नंतर माई बापांनुसार गौरीमधून विठ्ठल 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 असा आवाज येऊ लागला. आणि त्या ठिकाणी कबीरदासजींना त्या जनाबाईंचं त्या ठिकाणी जे विशेषत्व आहे ते त्या ठिकाणी समजलं गेलं. खरोखर बघा, प्रत्येक संत एक आगाध येऊन गेले. खरोखर त्यांचं जे जीवन आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण त्यांना फक्त चमत्कारापुरतं मर्यादित बघितलं, पण खऱ्या अर्थानं प्रत्येक संतांनी सांगितलेले जे विचार आहेत, घडलेली घटना आहे, प्रत्येक प्रसंग आहे तो विज्ञानालाही मान्य आहे, हे तितकेच सत्य आहे. तेव्हा आपण विचार करत असताना विज्ञान आणि भक्ती या दोन्हीची सांगड घालणं अलीकडच्या काळामध्ये आवश्यक आहे. आणि दुसरं रामायणातलं तर उदाहरण सांगायचं झालं बघा, जेव्हा रावणाने सीता पळून गेल्याच्या नंतर रामाला त्या ठिकाणी लंकेमध्ये जायचं होतं. रावणासोबत युद्ध करायचं होतं, रावणाला हरवायचं होतं आणि पुन्हा सीतेला त्या ठिकाणी रावणाच्या बंदिवासातून मुक्त करून परत अयोध्येला घेऊन यायचं होतं. याच्यामध्ये मात्र समुद्र होता श्रीलंकेच्या आणि आपल्यामध्ये. मग समुद्र पार करायचा कसा. आता वानर सेना आहे, त्या सगळ्या सेनेला जर पलीकडे न्यायचं म्हटलं तेव्हा काही जहाज वगैरे अशी काही सुविधा नसेल, आणि असली तरी अगदी तुटपुंज स्वरूपाची असेल, मोठ्या प्रमाणात तर नसणार आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता समुद्रावरती त्या ठिकाणी सेतू बांधायचा. मग सेतू बांधताना त्या ठिकाणी सेतू बांधायचं काम सुरू झालं. सेतूचं काम चालू असताना त्या ठिकाणी प्रत्येक वाड्यावर त्या ठिकाणी वेगवेगळे दगड आणायचे आणि त्या दगडावरती त्या ठिकाणी हनुमंतराया राम नाव लिहायचे आणि तो दगड आहे तो दगड त्या ठिकाणी समुद्रामध्ये टाकला जायचा. आणि समुद्रामध्ये दगड टाकल्याच्या नंतर तो दगड तरत होता. का तरत होता? कारण की त्याच्यावरती राम हे नाव लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे जो निर्जीव दगड आहे ते दगड सुद्धा पाण्यावरती तरला. हे त्रिकालवादी सत्य आहे. आणि बघा माय बापांनो, राम म्हटला हे दगड पाण्यावरती टाकतायत, दगड सरंगतोय, आपणही टाकून बघूयात. ते थोडेशी बाजूला गेले, त्यांनी दगड उचलला. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी दगड उचलला आणि तो समुद्रामध्ये पाण्यामध्ये टाकला. पण माय बापांनो, प्रभू श्रीरामाने टाकलेला दगड आहे तो दगड सुद्धा पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडला. पण त्या प्रभूचं ज्या दगडावरती नाव आहे तो दगड माये बापांनो पाण्यावरती तरंगला. ही ताकद नावाची आहे, ही ताकद नामाची आहे, भगवंताच्या कृपेची आहे. तेव्हा हेच शेख महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आयुष्यामध्ये
त्या भवसिंधूतून, त्या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर तुम्ही सुद्धा नाम घ्या, भगवंताची भक्ती करा. आणि शेवटचा एक प्रसंग त्या ठिकाणी एक दृष्टांत मी सांगणार आहे. बघा, एक गुरु असतात, एक साधू महापुरुष असतात आणि त्यांची अनेक शिष्य मंडळी असते. आणि त्या ठिकाणी गुरुंनी एकदा आश्रमामध्ये सांगितलं, बघा माझ्याकडे परीस आहे आणि तो जो परीस आहे तो मी माझ्या आवडत्या शिष्याला देणार आहे. आवडत्या शिष्याला देणार आहे म्हटल्याच्या नंतर प्रत्येक शिष्य त्या ठिकाणी त्यांची गुरुंची सेवा करू लागला. गुरु सांगेल ते ऐकू लागला. आणि काही तर शिष्य मंडळी अगदी गुरु उठताना, बसताना, झोपताना प्रत्येक क्षणाला सोबत राहू लागले. कारण की गुरु कधी परीस देतील सांगता येणार नव्हतं. एके दिवशी बघा, एक 2 शिष्य मंडळी गुरुंनी सांगितलं की मला आता नदीला आंघोळीला जायचंय आणि 2 जण माझ्यासोबत चला. 2 शिष्य मंडळी त्या ठिकाणी निघाले. निघाल्याच्या नंतर गुरु आंघोळीला गेले आणि गुरुंनी जी आपली झोळी आहे, आपलं वस्त्र आहे ते नदीच्या बाजूला त्या ठिकाणी दूरवरती ठेवून दिलं. आता ह्या शिष्याला कुठे दम लागतोय. आता आमचं असं झालंय काय, गुरु कीर्तन करायला शिष्याला तुम्हीही कीर्तन करावं. ही अवस्था सध्या आहे, अगदी माझी तरी आहे, दुसऱ्या जाणार नाही मी. पण ते गेल्याच्या नंतर त्या शिष्यांनी त्यांची कपडे पाहायला सुरू केलं. पूर्ण झोळी त्या ठिकाणी खाली गेली, बघितलं पण त्यांना परीस काही कुठे भेटा नाही बघतो. पण भेटलं नाही. ते म्हटले नक्कीच आपल्याला गुरु फसवत आहे, यांच्याकडे परीस नाहीये. आणि हे कसं काय म्हणतात परीस आहे. आणि त्यांच्या झोळीमध्ये एक छोटीशी पेटी होती लोखंडाची आणि त्या पेटीमध्ये तो परीस होता. पण शिष्यांना वाटलं तर ह्या लोखंडी पेटीमध्ये जर परीस असेल तर नक्कीच जी लोखंडाची पेटी आहे ही सोन्याची झाली असते. याच्यामध्ये जो दगड आहे, खडा आहे, तो परीस नसावा याची शाश्वती किंवा एक शिक्का मोहर त्या ठिकाणी त्या शिष्यांनी केला. आणि गुरुला आल्याच्या नंतर त्यांनी माफी मागून त्या ठिकाणी विचारलं की हे बघा आमच्याकडून चुकीच झाली, पण तुम्ही जो म्हटला होता माझ्याकडे परीस आहे त्या परीसाच्या आदर्शापोटी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण आश्रमाची आणि तुमच्या झोळीची कपड्याची झडती घेतली, पण आम्हाला परीस काही मिळाला नाही. तेव्हा तुम्ही खरं सांगा तुमच्याकडे परीस आहे का. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं परीस आहे म्हटले. ते म्हटले कुठे दाखवा. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं माझ्या झोळीची पेटी घ्या मला इकडे लोखंडाची पेटी घेतली आणि पेटी त्या ठिकाणी दाखवलं, याच्यामध्ये परीस आहे. ते शिष्य म्हटले ह्याच्यामध्ये परीस आहे, तुम्ही तर आम्हाला एवढे म्हटले. ते म्हटले कस काय, जर या लोखंडाच्या पेटीमध्ये जर परीस असतो, माझ्या लोकांना बघा परीस त्याला म्हणतात ज्याला परीसाचा स्पर्श होतो, त्या क्षणी लोखंडाचं सोनं होतं तो परीस. मग शिष्यांनी सांगितलं याच्यामध्ये परीस नाहीये. मग त्यांनी ती पेटी खोलली. पेटी खोलल्याच्या नंतर त्याला एक कापडाचं आवरण होतं आणि त्या आवरणामध्ये तो परीस ठेवला होता. त्या मध्ये आवरण असल्या कारणानं त्या पेटीचं सोनं होऊ शकलं नाही. बघा या प्रसंगातून आपल्याला याचा अनुभव, याचं ज्ञान पडतं की आयुष्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रत्येक गुण असतो, प्रत्येकामध्ये प्रत्येक श्रेष्ठत्व असतं. मात्र ते दाखवण्यासाठी संत दर्शन आणि त्याच्याही माफी मागून मी बोलतो त्याच्याही पलीकडे गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचं मार्गदर्शन आणि आयुष्यामध्ये जे असणारे जे गुरु असतात ते सगळ्यात महत्वाचे असतात. आपल्याही आयुष्यामध्ये परीस आहे, आपल्याकडे खूप सारं लोखंड आहे, मात्र जे मध्ये असणारं जे आवरण आहे ते जर आवरण आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आयुष्यामध्ये गुरु असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा मायबापांनो शेवटी माझा अधिकार नाहीये, पण तरीही सांगतो पंढरपुरामध्ये जर शक्य झालं तर प्रत्येकाने तुळशीची माळ घाला, गुरु करा. आणि या नरदेहाचं हे तुझकं शरीर आहे, तुटपुंचं शरीर आहे, नासकं शरीर आहे, या शरीराचाही सुगंध दरवावा, आपलंही नाव जिवंत राहावं हे जर प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी तुळशीची माळ घालावी, आयुष्यामध्ये गुरु करावा, आयुष्यामध्ये एक चांगली 2 माणसं कमवावी. आणि प्रत्येक सत्कार्यामध्ये मग ते दिंडी असेल, मंदिर असेल, शाळा असेल, जिथं कुठे सामाजिक उपक्रम असेल, अगदी आपल्या कामामुळं, आपल्या 1 रुपयामुळं एका जरी व्यक्तीला त्याचा फायदा झाला तरी ते काम त्या ठिकाणी श्रद्धेपूर्वक मनोभावे त्या ठिकाणी प्रत्येकानं करावं. आणि
हाच विचार आपण जर विचारून गेला तर आपली वारी त्या ठिकाणी सत्य झाली असं म्हणायला तर वावं ठरणार आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन असेल एवढीच मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि बघा खरोखर आपल्या वारीबद्दल जर सांगायचं झालं तर खूप सुंदर नियोजन त्या ठिकाणी आपल्या महाराज मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी गुरुवर्य सोमनाथ महाराज पेटे असतील, गुरुवर्य सिद्धनाथ पेटे महाराज असतील, आटोळे सर असतील, शेलार सर असतील, पगारे सर असतील आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारी त्या ठिकाणी पांडुरंगजी बाप्पू असतील, शिवाजी मामा धनजे असतील आणि आपण सर्वच वारकरी मंडळी खरोखर आपण नामोल्लेख करण्याच्याच तोडामोडाचे आहात, परंतु ते शक्य नाहीये. आपण सर्वच मंडळींनी आणि आदरणीय सुखदेव महाराज असतील, आपण सर्वजण मंडळी खूप सुंदर नियोजन. अगदी विशेष बघा अनेक आता जेव्हा आपण प्रवासाला बाहेर पडतो तेव्हा पोटदुखी किंवा एक शारीरिक व्याधी त्या ठिकाणी चालू होते. म्हणजे ते नैसर्गिक आहे, मात्र इथं जो मिळणारा आहार आहे तो इतका आहार रुचकर आणि पचेल असा आहे की त्याच्यामुळे कोणाला या ठिकाणी त्रास झालेला नाहीये. त्याचबरोबर बघा आपण जे फलक त्या ठिकाणी तयार केले त्या फलकावरती आपल्या वारीची माहिती आहे आणि खाली मात्र काहीतरी पर्यावरण असेल, सामाजिक असेल याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे एक विशेष आहे. आणि त्याच्या पलीकडे शेख मोहम्मद बाबांचा जो आपल्यावरती उपकार आहे ते नक्कीच वेगळा आहे. सर म्हणजे महाराज आपण जेव्हा वारीतून म्हणजे मी एक अनुभव घेतला अगदी निघाल्यापासून आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर मायबापांना अनेक दिंड येतात. प्रत्येक संत, प्रत्येक महापुरुष आणि प्रत्येक वारकरी हा श्रेष्ठ आहे. पण जेव्हा आपला अश्वपथ त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर जिथं जिथं दिसला आणि जिथं जिथं मीडियावाले होते प्रत्येक मीडियावाले त्यांचं काम सोडून आपल्या दिंडीची त्या ठिकाणी क्लिप व्हिडिओ शूट करण्यासाठी पुढे आले. हे सामर्थ्य, ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे ती खूप आगाध आहे, सामान्य नाहीये. आणि खरोखर आपण सर्वजण म्हणजे माझी पात्रता नाहीये तुमच्यासारख्या म्हणजे तुमच्या समोर बोलण्यासारखी, पण मला आज या ठिकाणी तुम्ही आपण संधी दिली. आधी थोडीशी डिप्रेशन आलं होतं पण म्हटलं काही नाही, चुकलं तरी ते आपल्याला सांभाळून घेणार आहे त्याच्यामुळे बोलावं. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला आपण सर्वांनी दिली. आपल्या माझ्या वाणीतून जर काही चुकून गेलं असेल तर एक आपल्या मुलाच्या लेकराच्या अंत करणारं, मायबापाच्या अंत करणारं आपण मला माफ कराल अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझी सेवा इथेच संपवतो. पंढरीनाथ भगवान की जय, कावली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय. शंभो पार्वती पते श्री हर हर महादेव, सीताकांत स्मरणं जय जय रघुवीर समर्थ.